चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भावाजा आय एस मध्ये. मी डॉक्टर महेंद्र साठे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2025 या परीक्षेचा जो पहिला टप्पा होता तो आताच आपण पार केलेला आहे. म्हणजे आता परीक्षा दिलेली आहे. अर्थातच म्हणजे काही जण क्लिअर होत असतील, काही जणांना डाऊट असेल किंवा काही जण एवढे क्लिअर असतील की आपण क्लिअर होत नाही म्हणून. हे असताना सुद्धा जर 2025च्या परीक्षेबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये एक नाविन्य आढळतं. एक माइलस्टोन इयर आहे बघा 2025. ते कशासाठी बघा, 2025 पासून जो आपला मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा, हा अभ्यासक्रम आणि ही परीक्षा पद्धती बदललेली आहे. म्हणजे यूपीएससीची जी पद्धती होती त्याच्यावरती पूर्णपणे मोल्ड केलेली आहे. तर आता या स्टेजला म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कोणत्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करतात, यूपीएससी और एमपीएससी राज्यसेवा, तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करणं मस्ट आहे. त्याच्यामागे रिझन असा आहे की हा फर्स्ट तुम्ही जर एकदा नवीन बिगिनर असाल, आता स्टार्ट करताय प्रिपरेशनला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन विषय आहेत, जसे की इथिक्स आहे, ऑप्शनल आहे, एसे रायटिंग आहे, आणि ओव्हरऑल नेचर ऑफ एक्झामिनेशन आहे. इट इज कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. म्हणजे जिथं तुम्हाला आतापर्यंत एमसीक्यू वरती चालायचं मुख्य परीक्षेमध्ये, आता तिथं तुम्हाला आन्सर रायटिंग करावी लागणार. आता आन्सर रायटिंग करायचं म्हटलं त्याच्यामध्ये अॅनालिटिकल स्किल येते, त्याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस येते, त्याच्यामध्ये तुमचं थॉट ऑर्गनायझेशन, विचार कशा पद्धतीने तुम्ही आर्टिक्युलेट करू शकता, विचार कशा पद्धतीने त्याची बांधणी करू शकता, या गोष्टी येतात. तर हे जे लेक्चर आहे ना, त्याचा मूळ उद्देश जो आहे ना, हा जो बदल झालेला आहे, चेंज, मग तो चेंज कशामध्ये झालेला आहे? एक तर अभ्यासक्रमामध्ये, दुसरा आहे परीक्षा पद्धतीमध्ये. हा चेंज, हा बदल पूर्णपणे समजून घेणं, त्याच्या मागचे कारण, हा जो बदल आहे त्याच्या मागे कुठली कारण होती, रॅशनली काय होती, म्हणजे आयोगाची असेल किंवा ओव्हरऑल जो ट्रेंड सुरू आहे आपल्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनचा, त्याच्याबद्दल या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत डिटेलमध्ये.